एकदम सिंपल. का इनस्टाईल वापरावं, का इनस्टाईलची रेंज लोकांनी वापरावी? फार चांगला प्रश्न आहे हा. कारण ग्लॅमरचं जेव्हा मी खूप छान क्वालिटी म्हणतोय तेव्हा इन्स्टाईलची गरज काय काय? वेगळी आहे? तर मार्केटची रिक्वायरमेंट बदलत असते. मी साधं सांगू की आम्ही ग्लॅमरमध्ये फेस वॉश देतो, जो नॉर्मल हिमालया किंवा अशा टाईपचा फेस वॉश आहे. ओके, तर त्याने पर्पज इज टू क्लीन युअर फेस. करेक्ट. द फेस वॉश मीन्स क्लीन युअर फेस करण्यासाठी आहे. आता हल्ली ना थोडंसं आपण म्हणू की कॉस्मॅस्युटिकल्स सारखं झालंय की म्हणजे फार्मा आणि कॉस्मॅटिक्स याची ब्लेंड असलेली FMCची प्रॉडक्ट्स आली आहेत. तर ह्याच्यात काय असतं की ह्याच्यात काही ऍक्टिव्ह वेगळे असतात की बाबा जसं फेस वॉश आहे तो ऍक्नेवाल्या स्किनला ऍक्ने बरा व्हावं म्हणून सॅलिसिलिक ऍसिडचा असतो. ओके. किंवा तुमचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी काही प्रोडक्ट्स असतात, त्यात AHA BHA आपण म्हणतो, सॅलिसिलिक ग्लायकॉलिक ऍसिड, ॲलेझिक ऍसिड. तर ह्याच्यात काय असतं की स्किन पिलिंग थोडंसं होणं किंवा ऍक्नेवर ट्रीट होणं, तुमचं पिगमेंटेशन कमी होणं, या टाईपची प्रॉडक्ट्स असतात. शॅम्पू खूप ग्लॅमरचा चांगला आहे, पण काही शॅम्पूमध्ये ज्याला अंडर नरिश्ड हेअर आहेत त्याला केराटिन किंवा प्रोटीन्स जास्ती असलेले प्रॉडक्ट्स ही असतात. किंवा कंडिशनर, हेअर कंडिशनर अतिशय चांगल्या रेंजचा असतो की ज्याला वेट कोम्बिंग पॉसिबल आहे. आम्ही म्हणतो म्हणजे केस ओले असताना सुद्धा त्याच्यातून गंगवा गेला पाहिजे एवढं ते छान झालं पाहिजे प्रॉडक्ट. तर ह्याच्यासाठी थोडेसे काही इन्ग्रेडियंट जे आहेत ना ते आधुनिक आहेत, जास्ती महाग आहेत, पण इफेक्टिव्ह आहेत. जसं मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की इन्स्टाईल्समध्ये आमची अंडर आय जेल आहे. अंडर आय जेल आहे कुठलीही तुम्ही बघा, अगदी तुमची लॉरियलची बघाल तुम्ही किंवा आहे, तर एका ऍप्लिकेशनमध्ये अंडर आय कधी तुमचं डार्कनेस सर्कल जातील का, पफिनेस जाईल का? नाही जाणार. पण तुमच्या चेहऱ्यावर जर पुट असतील, असे काळा टेम्परेचर असेल आणि तुम्ही स्क्रब चांगलं दिलं त्याला आणि त्यानं ते घासलं आणि चेहरा धुवून बघितला किंवा फेसवॉश वापरला आणि लगेच इफेक्ट आला, तर ते जे आहे ना हे थोडंसं मेडिकेटेड साईजच्या गोष्टी आहेत. ओके. किंवा असे इन्ग्रेडियंट्स आहेत, हायलोरॉनिक ऍसिड जवळजवळ 50-60 हजार रुपये किलो असतात. बापरे. तर हे ग्लॅमरमध्ये इंट्रोड्यूस करणं शक्य नसतं. ओके. तर त्याच्यासाठी वेगळी रेंज केली आहे. त्यात मार्केटिंगसाठी एक प्रोव्हिजन ठेवली आहे, ट्रॅडिशनल मार्केटिंगसाठी नाही.